नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 4 जुलै 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र उत्तराषाढ आहे. योग शुक्ल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 5:45 ते 7:26 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:55 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:08 ते 10:49 आणि यमगंड काळ दुपारी 2:12 ते 3:54 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र राहू बरोबर युद्धयोग करेल. हर्षल आणि मंगळाबरोबर केंद्रयोग करेल. आजच्या दिवशी मंगळ हर्षलची युती सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीकरता आजचा दिवस अतिशय जागरूक राहण्याचा, प्रत्येक निर्णय घेताना दोनदा विचार करण्याचा आहे. कारण आज भावनेपेक्षा विवेक अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. थोडीशी घाई किंवा निष्काळजीपणा अनावश्यक अडचणी निर्माण करू शकतो. आज चंद्र तुमच्या दुसऱ्या स्थानात आहे आणि आज चंद्र तुमच्या लाभ स्थानात आहे. याचप्रमाणे तो राहू बरोबर युती सुद्धा करणार आहे. द्वितीय स्थानातील मंगळ हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. हा ग्रह संयोग कार्यक्षेत्रात तणाव, आर्थिक संदर्भातले त्रास आणि आर्थिक व्यवहारात विशेष सावधगिरी बाळगण्याचा संकेत देत आहे. आज विशेषतः आर्थिक व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवा. कोणालाही मोठी रक्कम उधार देणं, अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणं किंवा आकर्षक ऑफरच्या मागे धावणं टाळा. फसवणूक, चुकीची गुंतवणूक किंवा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात कामाचा ताण वाढेल, पण शांतपणे काम केल्यास परिस्थिती हाताळता येईल. महत्त्वाच्या बैठका किंवा चर्चेत भावनांवर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. त्यांच्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. प्रवासादरम्यान वाहन सावधपणे चालवा आणि घाई टाळा. आजचा संदेश. आजची सावधगिरी ही तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींकरता आजचा दिवस संयम आणि आत्मनियंत्रणाची परीक्षा घेणारा आहे. राग, हट्ट किंवा भावनेच्या भरात घेतलेले निर्णय नंतर पश्चातापाची कारणं ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला. आज चंद्र तुमच्या दशमस्थानात राहू बरोबर भ्रमण करत असून तुमच्या राशीतील मंगळ हर्षल बरोबर केंद्रयोग करत आहे. हा ग्रहसंयोग कार्यक्षेत्रातील अनपेक्षित परिस्थिती निर्माण करू शकतो. आज कोणतेही मोठे कमिटमेंट, करार किंवा जीवन बदलणारे निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकीचे ठरण्याची शक्यता आहे. भावनिक आवेशात बोलल्यामुळे सहकारी किंवा वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी घाई करू नका. यंत्रसामग्री, वाहन किंवा धारदार वस्तू वापरताना विशेष काळजी घ्या. किरकोळ दुखापत होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. शांत राहिला तर अनेक अडचणी सहज टळू शकतात. आजचा संदेश. आज संयम राखणारा व्यक्तीच
खरा विजेता ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीकरता आजचा दिवस मानसिक धैर्य टिकवण्याचा आहे. बाहेरच्या परिस्थितीपेक्षा मनातील विचारांवर नियंत्रण ठेवणं अधिक आवश्यक राहील. चुकीच्या व्यक्तींच्या प्रभावाखाली जाऊ नका. आज चंद्र तुमच्या नवम स्थानात राहू बरोबर भ्रमण करत असून व्ययस्थानातील मंगळ हर्षल बरोबर केंद्रयोग तयार करत आहे. त्यामुळे प्रलोभन, चुकीचे सल्ले किंवा घाईघाईत घेतलेले निर्णय टाळणं आवश्यक राहील. आज कोणत्याही मोठ्या लाभाच्या आशेने गुंतवणूक करू नका. भविष्याशी संबंधित मोठे निर्णय पुढे ढकला. झटपट फायदा देणाऱ्या योजनांपासून दूर राहा. मानसिक तणाव किंवा नैराश्याची भावना जाणवू शकते, त्यामुळे स्वतःला एकटं पाडू नका. सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींच्या सहवासात राहा. वादविवाद टाळा. धार्मिक किंवा आध्यात्मिक साधनेत वेळ घालवल्यास मन शांत राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप आणि संतुलित आहार घ्या. आजचा संदेश. आज विवेकाने घेतलेला एक निर्णय भविष्यातील मोठे संकट टाळू शकतो. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीकरता आजचा दिवस प्रत्येक पाऊल जपून टाकण्याचा आहे. आज घाईपेक्षा सावधगिरी आणि भावनेपेक्षा विवेक अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. एखादी छोटी चूकही मोठा परिणाम घडवू शकते, त्यामुळे कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. आज चंद्र तुमच्या अष्टम स्थानात राहू बरोबर भ्रमण करत असून लाभस्थानात मंगळ आणि हर्षल बरोबर केंद्रयोग करत आहे. हा ग्रहसंयोग आर्थिक व्यवहार, मित्रपरिवार आणि महत्त्वाच्या निर्णयांमध्ये विशेष सतर्क राहण्याचा सल्ला देत आहे. आज कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. मोठा नफा मिळेल या आशेने गुंतवणूक करणं किंवा कोणावरही सहज विश्वास ठेवणं टाळा. आर्थिक फसवणूक किंवा चुकीच्या निर्णयामुळेच नुकसान होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारामध्ये मतभेद होऊ शकतात, त्यामुळे कुणाशीही वाद वाढवू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च टाळलात तर आर्थिक संतुलन राखता येईल. आरोग्याची काळजी घ्या. मानसिक ताण वाढू शकतो, त्यामुळे स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आजचा संदेश. आज सावधगिरीच तुमचं सर्वात मोठं संरक्षण ठरणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीकरता आजचा दिवस नातेसंबंधामध्ये संयम आणि कार्यक्षेत्रामध्ये समजूतदारपणा दाखवण्याचा आहे. तुमचा स्वाभिमान योग्य असला तरी आज प्रत्येक गोष्ट टोकाला नेणं टाळणंच हिताचं ठरेल. आज चंद्र तुमच्या सप्तम स्थानात राहू बरोबर भ्रमण करत असून दशम स्थानातील मंगळ आणि हर्षल बरोबर केंद्रयोग करत आहे. त्यामुळे वैवाहिक जीवन आणि कार्यक्षेत्र या दोन्ही ठिकाणी शांतपणे वागणं आवश्यक राहील. जीवनसाथीबरोबर छोट्या कारणामुळे गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष द्या. प्रेमाने संवाद साधलात तर परिस्थिती सहज सुधारेल. कार्यक्षेत्रात सहकारी किंवा वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. प्रत्येक परिस्थितीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पहा. आज नवीन करार, भागीदारी किंवा मोठे निर्णय शक्यतो पुढे ढकला. संयमाने वागलात तर दिवस व्यवस्थित पार पडेल. आजचा संदेश. आज जिंकायचं असेल तर वाद नव्हे तर संयम निवडा. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीकरता आजचा दिवस आरोग्य, कामातील सावधगिरी आणि भविष्याच्या नियोजनात संयम ठेवण्याचा आहे. प्रत्येक गोष्टीत घाई करण्यापेक्षा परिस्थिती समजून घेऊन निर्णय घेतले तर फायदा होईल. आज चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात राहू बरोबर भ्रमण करत असून भाग्यस्थानातील मंगळ आणि हर्षल बरोबर केंद्रयोग तयार करत आहे. हा ग्रहसंयोग आरोग्य आणि कार्यक्षेत्र या दोन्ही बाबतीत सतर्क राहण्याचा इशारा देत आहे.
आज आरोग्याशी संबंधित कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. अचानक एखादा त्रास जाणवू शकतो. वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार घेणं फायदेशीर ठरेल. कार्यक्षेत्रात मोठे निर्णय, नवीन प्रकल्प किंवा भविष्याशी संबंधित महत्त्वाचे नियोजन आज टाळलेलं उत्तम. गुप्तशत्रू किंवा मत्सर करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा. कामामध्ये शांतपणे आणि नियोजनपूर्वक पुढे जा. घाईत घेतलेले निर्णय नंतर बदलावे लागू शकतात. आजचा संदेश. आजची सतर्कता उद्याच्या मोठ्या संकटापासून तुमचं संरक्षण करू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्यक्तींकरता आजचा दिवस भावनांपेक्षा विवेकाला महत्त्व देण्याचा आहे. विशेषतः नातेसंबंध, शिक्षण आणि भविष्याशी संबंधित निर्णय घेताना शांतपणे विचार करणं आवश्यक राहील. एका क्षणाचा आवेश नंतर मोठी अडचण निर्माण करू शकतो. आज चंद्र तुमच्या पंचम स्थानातून राहू बरोबर भ्रमण करत असून अष्टम स्थानातील मंगळ आणि हर्षल बरोबर केंद्र करत आहे. त्यामुळे प्रेमसंबंध, विद्यार्थी वर्ग आणि गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणं आवश्यक राहील. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. कोणत्याही अफवा किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका. संवादातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. गर्भवती महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. नियमित तपासणी, पुरेशी विश्रांती आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणं महत्त्वाचं ठरेल. विद्यार्थ्यांनी आज महत्त्वाचे शैक्षणिक किंवा करिअर विषयक निर्णय घेणं टाळावे. मन विचलित होऊ शकतं. त्यामुळे अभ्यासात एकाग्रता ठेवण्याचा प्रयत्न करा. आजचा संदेश. आज संयमाने घेतलेला निर्णय उद्याचा मोठा पश्चाताप टाळू शकतो. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीकरता आजचा दिवस घरगुती वातावरण आणि वैवाहिक नातेसंबंध यांच्यामध्ये समतोल राखण्याचा आहे. रागावर नियंत्रण ठेवले तर अनेक समस्या सहज टाळता येतील. आज चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात राहू बरोबर भ्रमण करत असून सप्तम स्थानातील मंगळ आणि हर्षल बरोबर केंद्र योग तयार होत आहे. यामुळे घर आणि वैवाहिक जीवनात शांतता राखणं अत्यंत महत्त्वाचं राहील. घरातील वातावरणात छोट्या कारणामुळे वाद होऊ शकतात. विशेषतः घरातील महिला सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. वैवाहिक जीवनात जोडीदारासमवेत मतभेद होऊ शकतात. वाद वाढवण्यापेक्षा संवादातून तोडगा काढा. आज घर, जमीन, वाहन किंवा वास्तूशी संबंधित मोठे निर्णय किंवा व्यवहार पुढे ढकलणं अधिक योग्य ठरेल. आजचा संदेश. आज शांत राहणं हेच तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीकरता आजचा दिवस विशेष सावधगिरीने पुढे जाण्याचा आहे. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये घाई करू नका, कारण छोटासा चुकीचा अंदाजही मोठा परिणाम देऊ शकतो. आज चंद्र तुमच्या तृतीय स्थानात राहू बरोबर भ्रमण करत असून षष्ठ स्थानातील मंगळ आणि हर्षल बरोबर केंद्र योग करत आहे. त्यामुळे कागदपत्रे, प्रवास, आरोग्य आणि व्यवहार यामध्ये विशेष दक्षता आवश्यक आहे. आज कोणतेही महत्त्वाचे करार, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा कागदोपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व बाबी नीट तपासा. शक्य असल्यास मोठे निर्णय काही दिवस पुढे ढकला. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. थकवा, ताण किंवा जुन्या त्रासांकडे दुर्लक्ष करू नका. नियमित औषधे सुरू असतील तर ती वेळेवर घ्या. गुप्तशत्रू किंवा मत्सर करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा. प्रत्येकांवर लगेच विश्वास ठेवू नका. आजचा संदेश. आज घेतलेली सावध भूमिका भविष्यातील मोठे नुकसान टाळू शकते.
यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीकरता आजचा दिवस आर्थिक व्यवहार, कौटुंबिक वातावरण आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा आहे. प्रत्येक गोष्टी सावधगिरी बाळगली तर मोठ्या अडचणी सहज टाळता येतील. आज चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात राहू बरोबर भ्रमण करत असून पंचम स्थानातील मंगळ आणि हर्षल बरोबर केंद्र करत आहे. याचबरोबर पंचम स्थानात मंगळ हर्षल युतीचाही प्रभाव असल्यामुळे आर्थिक आणि कौटुंबिक बाबींमध्ये विशेष जागरूकता आवश्यक राहील. आज कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहार करताना सर्व कागदपत्रे नीट तपासा. नवीन गुंतवणूक, मोठे व्यवहार किंवा कुणावरही सहज विश्वास ठेवणं टाळा. आर्थिक फसवणूक किंवा चुकीचा अंदाज आल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. घरामध्ये छोट्या कारणामुळे वाद निर्माण होऊ शकतात. विशेषतः घरातील पुरुष सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. त्यांना अचानकपणे आरोग्याचा त्रास जाणवू शकतो. विद्यार्थ्यांनी किंवा गुंतवणूक करणाऱ्यांनी जोखीम घेणं टाळा. प्रत्येक निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घ्या. आजचा संदेश. आज सावध निर्णय घेतलेला निर्णय उद्याचे मोठे नुकसान टाळू शकतो. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीकरता आजचा दिवस मानसिक संतुलन राखण्याचा आहे. ताण, तणाव, राग किंवा आवेशांच्या प्रभावाखाली निर्णय घेऊ नका. शांत मनाने विचार केला तर अनेक अडचणी सहज दूर होतील. आज चंद्र तुमच्याच राशीमध्ये राहू बरोबर भ्रमण करत असून तृतीय स्थानातील मंगळ आणि हर्षल बरोबर केंद्र करत आहे आणि हा योग मनाची अस्थिरता वाढवू शकतो. आज तणाव, नैराश्य, चिडचिड किंवा अचानक राग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणालाही दिलेली कमिटमेंट किंवा मोठे आश्वासन देण्यापूर्वी दोनदा विचार करा. कामाच्या ठिकाणी भावनांवर नियंत्रण ठेवा. कोणत्याही प्रकारच्या वादविवादामध्ये पडू नका. पुढील 2 ते 3 दिवस आरोग्याची विशेष काळजी घ्या. डोकेदुखी, थकवा किंवा झोपेच्या समस्या जाणवू शकतात. ध्यान, प्राणायाम किंवा शांत वातावरणात काही वेळ घालवल्यास मानसिक ताण कमी होईल. आजचा संदेश. भावनांवर नियंत्रण ठेवणारी व्यक्तीच कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेऊ शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीकरता आजचा दिवस विशेष संयम आणि जागरूकता ठेवण्याचा आहे. प्रत्येक निर्णयामध्ये विवेक वापरा आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. आज चंद्र तुमच्या व्यय स्थानात राहू बरोबर भ्रमण करत असून तृतीय स्थानातील मंगळ हर्षल बरोबर केंद्र करत आहे. त्यामुळे मानसिक ताण, अनावश्यक किंवा चुकीच्या निर्णयाची शक्यता जास्त आहे. आज कोणत्याही व्यक्तीला घाईघाणी शब्द देऊ नका किंवा मोठी कमिटमेंट करू नका. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय नंतर बदलावे लागू शकतात. राग, तणाव किंवा नैराश्य वाढण्याची शक्यता असल्यामुळे स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढील 2 ते 3 दिवस आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. शरीरात कोणतेही नवीन लक्षण जाणवल्यास दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी संयमाने वागा. नियमित कामांवर लक्ष केंद्रित करा. अनोळखी व्यक्तींवर सहजासहजी विश्वास ठेवू नका. आजचा संदेश. आज संयम, सावधगिरी आणि सकारात्मक विचार हेच तुमचे सर्वात मोठं संरक्षण ठरतील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 4 जुलै 2026 दैनिक राशी भविष्य. आजच्या ग्रहयोगांमध्ये सावधगिरी, संयम आणि योग्य निर्णय यांना विशेष महत्त्व आहे. कोणताही निर्णय भावनेच्या भरात न घेता शांतपणे विचार करून घ्या. सकारात्मक राहा. ईश्वरावर विश्वास ठेवा आणि प्रत्येक अनुभवातून शिकत पुढे चला. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन दैनिक राशी भविष्यासह. नमस्कार.